झालं तुम्ही इथे उभे आहात? 1 तास काय झालं म्हणजे काय बसच येत नाही? बस येतच नाही. बसवाल्यांचा संप आहे असं समजलं. आता हळूहळू माहिती पडायला लागलं की संप आहे, पण माणसं खूप परेशान आहे इथे. तुम्ही माणसं 1 तास झालं, तुम्ही 1 तास 1 तास 9:15 ते 10:15. ओके, काय कारण असू शकतं, काय वाटतं? कारण तर आता त्या लोकांनाच माहिती आहे, पण आपण परेशान आहे इथे. ठीक आहे, थँक्यू. काय कारण असू शकतं? नमस्कार, माझं नाव अभिषेक शिंदे. की बसवाल्यांची प्रलंबित मागणी, अनेक त्यांच्या मागण्या आहेत, त्यामुळे ते नाराज आहेत. बस कर्मचारी संपावर गेलेत. त्यांचं असं म्हणणं आहे की ही BST आता BMCच्या अंडर व्हायला पाहिजे, पण ती त्यांची मागणी आहे. सध्या कॉन्ट्रॅक्ट आहे, अनेक कर्मचारी नाराज आहेत. कॉन्ट्रॅक्टवाल्यांना पगार पण कमी आहे, 17 आणि 18,000 पगार मिळतोय. आणि जे परमनंटवाले आहेत त्यांना 60-65,000, आणि बाकीच्या कॉन्ट्रॅक्टवाल्यांना सोयी सवलती काय नाही आहेत तसं. त्यामुळे ते नाराज आहेत. शिवाय बस ज्या कंपनीला दिल्या, ऑर्केस्ट्रा म्हणून काहीतरी कंपनी आहे, त्यावेळी पण त्यांची नाराजी आहे. अशी अनेक छोटी मोठी कारणं आहेत, त्यामुळे कर्मचारी आज संपावर गेले. तुम्हाला काय वाटतं, सरकारने काय निर्णय घेतला? सरकारने ॲक्च्युली आता सगळीकडे खाजगीकरणच केलं आहे. कॉन्ट्रॅक्टवाल्यांनाच सर्व सरकार देत आहे. ॲक्च्युली लक्ष घालायला पाहिजे. माननीय मुख्यमंत्री म्हणतायत की आम्ही आतापर्यंत अनेक बसेस दिल्या, पण असं काही कुठेतरी इम्पॅक्ट दिसत नाही. बस डेपोवर आज संप आहे आणि खूप वेळ झाला इथे पब्लिक म्हणजे माणसं उभी आहेत. हो, खूप आम्ही ऑफिसला जायचंय ते. इन्कन्व्हिनियन्स आहे लोकांना, सर्वांना. तर असं नाही व्हायला पाहिजे. शासनाने ही काळजी घ्यायला पाहिजे. पण ज्यांना कामाला जायचंय त्यांची नोकरी हो, वगैरे सर्वांना उशीर होतोय. सर्व इकडे उभं आहे उन्हाचे तानाचे. सरकारकडून काय मागणं आहे तशा की बाबा हे- मला त्यांच्या काय मागण्या आहे माहीत नाही, पण मला वाटतं हे संप नाही व्हायला पाहिजे होता. त्यामुळे लोकांना खूप त्रास होतोय.